तर मग राजा म्हणते, अरे ते ब्राह्मणाकडे पण नाही, ती चौकामध्ये. मग तिघं जाते, बघते तर काय, सोन्याचा हंडा गायब. ब्राह्मण म्हणते, जे पहिल्यांदा 12 वाजता आलं त्याचा हातानं हंडा घेतला. विठाला मग ब्राह्मणाची बायको म्हणते, ही संपत्ती काय करायची आपण? मग ब्राह्मणाची बायको म्हणते, तुम्ही राजाचा गुन्हा करा, म्हणजे राजा आपल्याला दंड देईल आणि त्याच्या दंडाच्या ऐवजी आपण त्याला संपत्ती देऊन टाकू. मग ब्राह्मण जाते राजाच्या दरबारात, बूट काढते आणि बरोबर राजाच्या मुकुटावर हाणतय. मुकुट खाली पडतय, त्यामधून सर्प निघतय. सगळे म्हणतात, पकडा पकडा, धरा धरा, मारा मारा. प्रधानमंत्री म्हणते, थांबा, त्याला कोणीही मारू नका, त्यानं राजाचा प्राण वाचवलाय. जर त्यानं मुकुट पाडला नसता तर त्यामधून सर्प निघाला नसता, त्याला केव्हाच लेख कळालं सुद्धा नसतं. मग त्याला राजा काय करतो, त्याला 1,00,000 मोहर देतो. मग ती घरी गठुडे घेऊन घरी जातो. ब्राह्मणाची बायको म्हणते, मी तुम्हाला धन द्यायला लावलेलं, आणायला नव्हतं लावलं. मग ब्राह्मणाची बायको ब्राह्मण म्हणते की असंच एक गोष्ट घडलेली सांगते. मग ब्राह्मणाची बायको म्हणते, तुम्ही संपत्ती तुम्ही आता राणीचा गुन्हा करा, तुम्ही आता राणीचा गुन्हा करा. मग ती जाते. सकाळी सकाळी राणी स्नान करत असते आणि राणीच्या दरबारात शिरते. त्याला कोणी अडवलं नसते का, कारण की त्याने काल राजाचा प्राण वाचवलेला असते. आणि जाते डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरते, राणीच्या बाथरूम मध्ये शिरते आणि राणीचा हात वळते. ब्राह्मण म्हणते, आता तर आपल्याला एवढा मोठा गुन्हा झाला, आता आपल्याला शिक्षा भेटेल, आपली संपत्ती जाईल. तोपर्यंत भिंत कोसळती. राणी म्हणती, तुम्ही काल माझ्या पतीचा प्राण वाचवला, आज माझा वाचवला. काल तुम्हाला किती मोहरे भेटलेली? 1,00,000. आज ह्याला 10,00,000 मोहरे द्या, अशी राणी म्हणती. मग ते ब्राह्मण गठुडे घेऊन घरी जाते. राणी म्हणती, ब्राह्मणाची बायको म्हणती, मी तुम्हाला संपत्ती द्यायला लावलेली, आणायला नव्हती लावली. मग जगद्गुरु तुकाराम महाराज प्रमाण देतात की अन्न मान धन हे प्रारब्धाच्या लिखित आहे. विठ्ठला आजच्या कीर्तनातून एक वाक्य मरेपर्यंत लक्षात ठेवा. पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही, नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही. जर तुम्ही 100 रुपये कमवले, त्यातले 10 रुपये तर दान करा, मग ते तुमचे ते 90 रुपये नीट राहतील. विठ्ठला कलियुग म्हणजे पापाची मूर्ती. कलियुगामध्ये आपला उद्धार फक्त भगवान परमात्म्याच्या नामाची जाणीच होतो. आम्ही सांगतो, हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, गळ्यामध्ये माळा घाला, आळंदीला जा, पंढरपूरला जा. एवढे जरी सांगून तुम्ही आमचे ऐकत नसाल तर हे जरी नाही
अवघा डांगर पिंजावर, अवघा डांगर पिंजावर, अवघा डांगर पिंजावर, अवघा डांगर पिंजावर. मला पंढरीला नेलं गं बया, मला पंढरीला नेलं गं बया. Bora, bora, bora.